नमस्कार, स्वाती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मेथीची भाजी. ते मी मेथी घेतले, चांगले स्वच्छ धुवून मग बारीक कापून घेतले. अगोदर कापायची नाही बारीक, आधी स्वच्छ धुवायची, जरा पाणी काढून घ्यायचं, मग बारीक कापायची ती. त्याच्यानंतर मी ओलं खोबरं घेतलंय, तेल घेतलंय, इथे 4-5 कांदे घेतलेत, मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतल्या भरपूर. आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आता आपण इथे भाजी बनवायला घेऊया. इथे टोपामध्ये पहिलं तेल टाकून घेऊ आपण. तेल चांगला तापून घेऊया. आता इथे आपलं तेल तापलंय. आता आपण पहिलं मिरची टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेऊ. आपली मिरची लसूण चांगले लाल झाले. आता आपण ह्याच्यात कांदा टाकून घेऊया. पालेभाज्यामध्ये ना कांदा जास्तच वापरायचा, कांदा लसूण. कांदा आपण चांगला आता भाजून घेऊया. जास्त पण एकदम हे मऊ सुत नाही करायचा कांदा, कारण कसं दाताखाली मेथी म्हणजे पालेभाज्यामध्ये दाताखाली कांदा आला ना खूप छान लागते, म्हणून नॉर्मलच भाजायचा. आणि कसं भाजी सोबत तो कांदा पण शिजला जातो नंतर, म्हणून आधी अर्धाच कच्चा भाजून घ्यायचा. हे बघा आपला कांदा भाजलाय. आता आपण आहे ना मेथीची भाजी टाकून घेऊया. मेथीची भाजी आहे ना बारीक कापायची, चवीला पण छान लागते. आणि पहिले ना अगोदर बारीक कापायची नाही, अगोदर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची 4-5 पाण्याने, नंतर मग त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग बारीक कापायची. म्हणजे म्हणजे कसं त्याचा आपण जर बारीक कापून धुतले ना का सगळं त्याचा चव जाते निघून, म्हणून अगोदर स्वच्छ धुवायची व बारीक कापायची. गॅस मोठा करायचा जरा मिक्स करेपर्यंत. आता आपण आहे ना न झाकण ठेवता ही भाजी शिजून घेऊया. शिजल्यावरती तुम्हाला दाखवते. बघा आता आपले 2 मिनिटं आपण भाजी अशीच परतून घेतले. आता आपण आहे ना आता आपले पहिले अगोदर केवढा टोप भरलेला भाजीने, आता बघा किती कमी झाली. तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. अगोदर मीठ टाकायचं नाही, आता भाजी कशी शिजून कमी होते ना, म्हणून अगोदर मीठ टाकायची घाई करायची नाही. कारण कसं आपण मीठ टाकतो आणि मग भाजी कमी झाली की खारट होते, म्हणून आधी भाजी थोडी शिजून घ्यायची आणि नंतर मग मीठ टाकायचं. मीठ इथे आपल्या चवीनुसार टाकायचं. तर आपल्याला परत ह्या मिठाच्या पाण्यावरच भाजी शिजवून घ्यायची, झाकण न ठेवता. का जसं मीठ टाकलं ना तर मिठाला कसं पाणी सुटतं ना भाजीला, मीठ टाकल्यावर का त्याच्यावरच भाजी आपली चांगली शिजते. आता शिजल्यावर दाखवते मी. हे बघा इथे आपली आता भाजी चांगली शिजले. बिना झाकण ठेवता भाजी चांगली शिजले. आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकून घेऊया.
आता आपल्याला अजून 1 मिनिट खोबरं टाकून भाजी परतून घेऊया. हे बघा आपली मेथीची भाजी तयार झाली. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. आता थंडीतून आहे ना मेथीची भाजी करून खायची, कारण कसं लेडीजला भरपूर कमरेचा प्रॉब्लेम वगैरे होतो. मेथीची भाजी, परत मेथीचे लाडू वगैरे खायचं असं थंडीमधून पालेभाज्या खायचं जरा, खूप पौष्टिक असतात. आता आपली भाजी तयार झाली. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. आपली मेथीची भाजी तयार झाली. आपण आता डिशमध्ये काढून घेतली. ही भाजी तुम्ही घरी करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.